नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र जनार्दन शिंदे आणि जय बजरंगबली भूजल संशोधक चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। काल आपण नारळावरती व्हिडिओ बनवला होता। नारळावरती जे नवीन पाणी बघतायत त्यांनी पाणी कसं बघावं आणि चालू लाईन व बंद लाईन कशा ओळखायच्या याची माहिती दिली होती। पण नारळाचं असं आहे, प्रत्येकाच्याच हातावर नारळ उचलत नाही आणि त्याच्यामुळे आज आपण रॉड वरती व्हिडिओ बनवणार आहोत। कारण रॉड हे कोणाच्या पण हातात फिरतात, फक्त त्याला मात्र अभ्यास करावा लागतो। अभ्यासाशिवाय कोणीही करू नये। चला आपण आता चेक करणार आहोत, आपल्याला लाईन सापडते का। रॉड आपले मागे गेलेले आहेत, याची आपल्याला इथे लाईन सापडलेली आहे। तशी ती लाईन पहिलीच आहे, आम्ही रोज याच्यावरती अभ्यास करतो। घराजवळ पण बाहेर असंच करायचंय आपल्याला। लाईन वर गेल्यावर रॉड मागे गेलेले आहेत, तर इथे लाईन सापडलेली आहे। तर आता आपल्याला लाईनची रुंदी चेक करायची। तर एक रॉड असा हातात धरायचा आहे आणि एक रॉड असा जमिनीवर घासत आणायचा आहे। बघा, ज्या किनारीला रॉड फिरन तिथे आपल्याला रेस सोडायची अशी पलीकडच्या साईडने, आणि नंतर परत रुंदी काढण्यासाठी इकडच्या साईडने व्हायचंय आणि इकडून असा रॉड घासत आणायचा आहे आणि एक रॉड असा हातात धरायचा आहे। ज्यावेळेस हातातला रॉड फिरेन त्यावेळेस तिथे एक हा बघा रॉड फिरलेला आहे, इथून रेस मारायची। म्हणजे आता ही एवढी लाईनची जाडी झाली। तर आता हिच्यात पाणी किती आहे का लाईन कोरडी आहे हे बघू। आधी आपण पाणी किती आहे बघू। जिथपर्यंत रॉड फिरन लाईन मध्ये तिथपर्यंत पाणी आहे म्हणायचं। संपूर्ण लाईन मध्ये ओढून धरलेला आहे, याचा अर्थ लाईन फुल आहे। आता बघा रॉड आपोआप आत येईल, लाईनच्या बाहेर काढल्यावर आला। आणि लाईन ही चालू आहे का कोरडी आहे हे बघण्यासाठी आता फक्त आपल्याला सिंगल रॉड लाईन वरती पाय द्यायचा आणि सिंगल रॉड असा धरायचा। हा बघा आता वळला। लाईन जर भरलेली असेल तर हा सरळ इकडे झालाय लाईन कड तसाच राहील। कोरडी लाईन असली तर समोर असा येऊन थांबन, पण भरलेली असल्यामुळे असा सोडणार नाही, रॉड ओढून धरलेला राहील। किती वेळ थांबा तुम्ही सोडणार नाही। आणि परत दुसरा एक हे आहे, भरलेली आहे का कोरडी आहे पाण्याची स्ट्रिक आहे, तर ती अशी राहणार आहे। आपल्या लाईन वरती चालायचंय। बघा पहिल्या पावलात फिरले पाहिजे। हे बघा फिरतायत, हे फिरतायत, फिरतायत। आता आपण ह्या साईडनं बघायचंय परत। हे फिरतायत, फिरतायत, फिरतायत। या अर्थी ही लाईन लोड आहे, म्हणजे पाण्याने भरलेली आहे। जर असेच रॉड जर एका साईडनेच फिरतील एका साईडने नाही फिरतील तर त्यावेळेस समजायचं ही लाईन कोरडी आहे। तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक कोरडी लाईन आहे, त्याच्यावर सुद्धा आपण दाखवणार आहोत। त्याच्यावर बघा एका साईडनेच रॉड फिरले जातील। हे समोर इथे एक कोरडी लाईन आहे आपली। आधी लाईन दाखवतो तुम्हाला। हे बघा इथं रॉड फिरलेले आहेत, आपल्याला लाईन सापडलेली आहे। तर आता आपण लाईन बघू कुठपर्यंत आहे, किती रुंदी आहे। पहिली आता इकडून चेक करू। इथं दाखवत आहे। ही झाली लाईन। आता आपण लाईन वर चालत जाऊ। हे बघा हे लाईन वरती चाललोय आपण। या साईडने अजिबात रोड फिरत नाहीत आपले। आता रिवर्स गेल्यावर बघू काय होतंय। ते बघा एक पाय टाकला रॉड फिरले, एक पाय टाकला रॉड फिरले, एक पाय टाकला फिरले। जे भरलेल्या लाईन वर फिरले होते त्याच प्रकारे कोरड्या लाईन वर बी फिरतात। फक्त फरक हा आहे का एका साईडने फिरतात एका साईडने फिरत नाही। भरलेली लाईन असेल तर दोन्ही साईडने रॉड फिरतात, कोरडी लाईन असेल तर एका साईडनेच फिरतात। हे नवीन पाणी शोधकासाठी आहे, त्यांनी ही
गोष्ट ध्यानात घेऊन काम करावे. धन्यवाद. जय बजरंगबली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.